क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज रविवार 4 जानेवारी. आपण या वर्षापासून साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही साप्ताहिक चालू घडामोडी 29 डिसेंबर ते 4 जानेवारी या दरम्यान जे पण चालू घडामोडीचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर घेतले आहे त्याच्या एक रिव्हिजन स्वरूपात आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर दर रविवारी आपण साप्ताहिक चालू घडामोडी त्या हप्त्याचे पाहूया. तर आज पाहूया आपण 29 डिसेंबर ते 4 जानेवारीचे साप्ताहिक चालू घडामोडीचा हा व्हिडिओ तुम्हाला 25 ते 30 मिनिटात दरम्यान असणार आहे आणि तुम्हाला एक रिव्हिजन व्हावी म्हणून हा व्हिडिओची सिरीज आपण सुरू केलेली आहे साप्ताहिक चालू घडामोडीची. आणि दर रविवारी तुम्हाला साप्ताहिक चालू घडामोडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध मिळणार. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे साप्ताहिक सुरू करूया. तर काल विचारलेला गेला प्रश्न, ग्रीनफील्ड कॉरिडॉर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जोडले जाणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. आता पुढला प्रश्न, या वर्षीचे विद्रोह साहित्य संमेलन कुठे आयोजित केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नांदेड येथे आयोजित करण्यात येणार आहे. आता पुढला प्रश्न, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2026 सहभागाचे निर्देश राज्यातील सर्व शासकीय, निम्न शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था आणि बँका यांना पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विविध उपक्रम व स्पर्धा या काळात परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, कवी संमेलन आणि नाटकाचे आयोजन केले जाईल. तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व, शुद्धलेखन, कथालेखन यासारखे स्पर्धेत भाषातून प्रचार केला जाईल. डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी युनिकोड मराठीचा वापर, विकिपीडिया कार्यशाळा, ई बुक निर्मिती, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी लेखन यासारखे रोजगारभिमुख विषयावर विशेष भर दिला जाणार आहे. वाचन संस्कृतीला चालना वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा भरवली जाईल. तसेच फेसबुक, व्हॉट्सअप यासारखा समाज माध्यमांचा वापर करून मराठी भाषेला प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या पंधरवड्याच्या निमित्त. तर हा मराठी भाषा पंधरवड्याचे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आता पुढला प्रश्न, 2025च्या बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर कुमार सप्तश्री यांना जाहीर झालेला आहे. आता पुढला प्रश्न, नुकतेच कोणत्या BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 PV सिंधू यांची निवड झालेली आहे. आता आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. BWFची स्थापना 5 जुलै 1934 रोजी झाली. आधी काय होतं, इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन. नावात बदल 24 सप्टेंबर 2006 रोजी संस्थेचे नाव बदलून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजे BWF असे ठेवण्यात आलेले. मुख्यालय मलेशियाच्या कोलालंपूर येथे आहे, जे 2005 मध्ये हलवण्यात आले. सदस्य जगभरात 202हून अधिक राष्ट्रीय बॅडमिंटन संघटनाचे सदस्य आहेत. अध्यक्ष थायलंडचे खुनाई पटामा लिवासानकुल या BWFचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी एप्रिल 2025 मध्ये पदभार स्वीकारला आहे. आता कोण अध्यक्ष बनणार आहे? तर PV सिंधू हे अध्यक्ष बनणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे IIT दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केलेले
स्वायत्त AI प्रयोगशाळाचे सहाय्यक प्रणालीचं नाव काय आहे? तर या प्रणालीचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट म्हणजे इला या प्रणालीचं नाव आहे. आता आपण इला बद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. इला हे एक प्रकारचे AI लॅब असिस्टंट आहे. वैशिष्ट्य हे उपक्रम प्रयोगशाळातील गुंतागुंतीच्या उपकरणाचा वापर करून स्वतः प्रयोग करण्यास सक्षम आहे. हे संशोधन IIT दिल्लीच्या टीमनं पूर्ण केलेले आहे. तर हे इलाबद्दल इन्फॉर्मेशन होती. आता पुढला प्रश्न, कोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडूंना ग्लोबल चेस लीग 2025चे सीझन 3चे विजेतेपद जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, आर प्रज्ञानंद आणि अनिश गिरी यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग, त्याला आपण GCL 2025ची ही पहिली आवृत्ती मुंबई येथे 13 ते 24 डिसेंबर 2025 दरम्यान यशस्वी रीतीनं पार पडली. तर नाव काय आहे? टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग. ठिकाण मुंबईच्या रॉयल ऑपरा हाऊस. तारखा 13 ते 24 डिसेंबर. विजेता संघ कोणता आहे? एपलाईन HG पायपर. मुख्य खेळाडू अनिश गिरी, डी गुकेश, आर प्रज्ञानंद यासारखे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय दिग्गज. स्वरूप 6 संघाचे डबल राऊंड रॉबिन गेट स्टेज आणि अंतिम सामना. बक्षीस एकूण बक्षीस $10 लाख, ज्यामध्ये संघाच्या कामगिरी अनुसार आणि गेम पॉईंट अनुसार वाटप होतं. तर हे टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता पुढला प्रश्न, 40वी आशिया जलपक्षी गणना जानेवारी 2026 मध्ये कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश येथे होणार आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहूया. दिनांक 10 ते 11 जानेवारी 2026. ठिकाण गोदावरी गुहाना आंध्र प्रदेश, कोरिंगा वन्यजीव अभयारण्य. प्रकार 40वी एशियन वॉटरबर्ड सेन्सस प्लस 60वी इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस. आयोजक आंध्र प्रदेश वन विभाग, BNHS वेटलँड इंटरनॅशनल साऊथ एशिया. उद्देश पाणथळ जमीन आणि जलपक्ष्याची संख्या वितरण वर दीर्घकाळ ट्रेंडचा डाटा गोळा करून संवर्धन आणि धोरणात्मक मदत करणे. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती 40वी आशिया जलपक्षी गणनाबद्दल. आता पुढला प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नंतर पाणडुबीतून प्रवास करणारी द्रौपदी मुर्मू या कितव्या भारतीय राष्ट्रपती ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ते दुसऱ्या राष्ट्रपती ठरले आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नंतर. आता पुढला प्रश्न, भारतीय नौदल INS वाक्षीर या पाणडुबीतून प्रवास करणारे पहिली महिला राष्ट्रपती कोण बनलेली आहे? तर याआधी आपण बघितलं आहे प्रश्नामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2, द्रौपदी मुर्मू आपली पहिली महिला राष्ट्रपती बनलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या INS वाक्षीर पाणडुबीद्वारा पाणडुबीत प्रवास करणारी पहिली महिला राष्ट्रपती बनलेले आहेत. अब्दुल कलाम यांच्या नंतर ते दुसरे राष्ट्रपती आहेत, पण पहिली महिला राष्ट्रपती आहेत. दिनांक 28 डिसेंबर 2025 रविवार रोजी. ठिकाण कारवार नौदल तळ, कर्नाटका. पाणडुबीचं नाव काय? INS वाक्षीर. सुमार 2 तास त्यांनी प्रवास केला. नौदलाचे प्रमुख दिनेश के त्रिपाठी ते सोबत होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2006 INS सिंधू रक्षकमध्ये प्रवास केलेला होता. त्यानंतर जे राष्ट्रपती आहेत आता आपले द्रौपदी मुर्मू यांनी INS वाक्षीरमध्ये प्रवास केलेला आहे आणि ते दुसरे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि पहिली महिला राष्ट्रपती आहेत. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. वाक्षीरेजबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहूया. कल्वरी क्लास स्कॉर्पियन डिझाईन फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपकडून तंत्रज्ञानातून हस्तांतरण करण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट 75 मधील 6 पाणडुब्यापैकी 6वी व शेवटची पाणडुबी आहे INS वाक्षीर. इतर पाणडुब्या कल्वरी, खांदेरी, करंज, वेला, वाक्षीर. वाक्षीर समुद्री मासा, खोल समुद्रातील शिकारी असे त्याचे मिनिंग होते. वाक्षीरच्या बिद्रवाक्य,
वीरता, वर्चस्व आणि विजय ही याबद्दल माहिती होती. आता पुढला प्रश्न. 33 वर्षानंतर कोणत्या राज्याने पुन्हा टायगर स्टेट वाघ राज्य या आधी समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मंदाना ठरलेली आहे. आता आपण इन्फॉर्मेशन पाहूया. स्मृती मंदाना 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. सामना कोणता होता? इंडिया वर्सेस श्रीलंका, चौथा T20, दिनांक 28 डिसेंबर 2025, कोठी? त्रिवेंद्रममध्ये. एकूण 281 डावामध्ये त्यांनी 10,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सर्वात जलद आणि जागतिक चौथ्या नंबरची खेळाडू ठरलेली आहे. भारतातील दुसरी महिला आहे. मिताली राजनंतर ही स्मृती मंदाना ठरलेली आहे. तर मिताली राज यांना किती डावा लागले होते? 291. आणि स्मृती मंदाना यांना किती डावा लागले? तर 281. मिताली राज 12,000 प्लस रन, 291 डावा. स्मृती मंदाना 10,000 प्लस रन आणि 281 डावा. आता आपण पाहू पुढला प्रश्न. ICC अंडर-19 वन डे विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 आयुष म्हात्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. आयुष म्हात्रे हे मुंबईचे आहेत. अंडर-19 पुरुष विश्वचषक स्पर्धा 15 जानेवारी ते 6 फरवरी या दरम्यान होणार आहे. कोठे? झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे संयुक्तपणे आयोजित केली जाईल. स्पर्धेचे स्वरूप, ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते आणि यामध्ये जगभरात 16 संघ सहभागी होणार आहेत. आता आपण पाहू पुढला प्रश्न. अलीकडे अदानी समूहाने शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र कुठे सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे सुरू केलेलं आहे. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र अदानी समूहाद्वारा. नाव शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सिलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेअंतर्गत स्थापन करण्यात आले. ठिकाण बारामती, पुणे जिल्हा. तारीख 28 डिसेंबर 2025 रविवार. उद्घाटन गौतम अडानी यांच्या हस्ते. अडानी समूहानं सुमारे 25 कोटीच्या उद्देशानं हा महत्त्वाचा प्रोजेक्ट उभारण्यात आलेला आहे. AI कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि नवोन्मेष वाढवणं आहे. तर ही याबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. कोणत्या कंपनीच्या सहकार्यानं भारताचे पहिले स्वदेशी MRI स्कॅन विकसित करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 जोहो या संस्थेच्या माध्यमानं भारताचं पहिलं MRI विकसित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. S. कृष्णस्वामी यांचे निधन झाले. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 वृत्तपट, चित्रपट निर्मिती. आपण त्यांना इंग्लिशमध्ये डॉक्युमेंटरी फिल्म या नावानं संबोधित करतो. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारताचे पहिले PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर मेडिकल कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. आता आपण याबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहूया. भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी भूमिपूजन झालं. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. मध्य प्रदेश आदिवासी भागात हे सुरू होणार आहे. सरकार आणि खाजगी कंपनीच्या एकत्रित कामामुळे. ज्यांना पहिल्या 2 जिल्ह्यात सुरू करणारे कोणते? धार आणि बैतूल, दोनही आदिवासी बहुल जिल्हे आहेत. मध्य प्रदेशबद्दल आपण माहिती. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे आणि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहे मंगूभाई सी पटेल. आता आपण पाहू पुढला प्रश्न. इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल प्राइज ऑफ पीस
कोणाला जाहीर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर झालेला आहे. आता आपण याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. नवीन पुरस्काराची स्थापना इस्रायल सरकारने 2025 मध्ये इस्रायल प्राइज फॉर पीस हा नवीन सर्वोच्च नागरी सन्मान परदेशी नागरिकांसाठी सुरू केलेला आहे. पहिले विजेते अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक बदल इस्रायलच्या पुरस्कारांना 80 वर्षाच्या इतिहासात प्रथमच हा सन्मान एखादी बगैर इस्रायल व्यक्तीला दिला जात आहे. यासाठी जुलै 2025 मध्ये नियमात विशेष सुधारणा करण्यात आलेली आहे. निवडीचे कारण मध्यपूर्वी शांतता करार, अब्राहिम अकोर्ड विस्तार आणि इस्रायलला दिलेला खंबीर पाठिंबासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. वितरण सोहळा हा पुरस्कार 2026च्या इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त याम हातम माऊ जेरुसलेममध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येईल. तर ही इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची इस्रायल पीस प्राइजबद्दल. आणखी इन्फॉर्मेशन आपण पाहूया. तर ही महत्त्वाची माहिती इस्रायल पीस प्राइजबद्दल आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. महाराष्ट्राचे लोकसेवा आयोग MPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही त्यांची फोटो तुम्ही पाहू शकता. आता पुढला प्रश्न. नुकतेच पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 8 विकेट घेऊन कोणी इतिहास रचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, सोनम यशी यांनी हा इतिहास रचलेला आहे. हे बघू शकता तुम्ही फोटो सोनम यशीबद्दल. त्यांनी 4 ओव्हरात 7 रन देऊन 8 विकेट झटकवले. इकॉनॉमिक रेट किती होता? 1.75. पुरुषाच्या एक T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज सोनम यशी भूतानचा आहे, ज्यांनी म्यानमारच्या विरुद्ध सामन्यात 8 बळी घेण्याचा विक्रम रचलेला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती सोनम यशीबद्दल होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये महिला गटात कांस्य पदक कोणी जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, कोनेरू हम्पी याने महिला गटात कांस्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. दोहा इथे झालेल्या 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूनं कांस्य पदक जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4, अर्जुन एरेगिसी यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे पुरुष गटात. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. अर्जुनने कार्लसनला नमवले. भारताचे अव्वल ग्रँडमास्टर अर्जुन एरेगिसी यांनी जगातला अव्वल खेळाडू नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पराभव केला. 2025 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपमध्ये अर्जुन एरेगिसी या भारतीय पुरुष बुद्धिबळपटूने दोहा इथे कांस्य पदक जिंकलं. विश्वनाथ आनंद याच्यानंतर पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला आहे. महिला गटात 2 वेळाची जागतिक रॅपिड विजेती कोनेरू हम्पी या रॅपिड गटात कांस्य पदक जिंकलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती FIDE 2025च्या वर्ल्ड रॅपिड चेसबद्दल होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. भ्रष्टाचार विरुद्ध संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन COP11 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3, दोहा कतर इथे आयोजित करण्यात येणार आहे. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, शिखर धवनशी हे पुस्तक संबंधित आहे. तुम्ही हे इमेज पाहू शकता. हा फ्रंट पेज आहे बुकचा आणि हे क्रिकेटपट्टू शिखर धवनशी पुस्तक आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. 1 जानेवारी पासून भारतीय निर्यातीसाठी कोणत्या देशाने 100% टॅरिफ लाईन ड्युटी शून्य असेल? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ECTA तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली, जो 29 डिसेंबर
2022 रोजी लागू करण्यात आलेला होता. आता आपण पाहू पुढला प्रश्न. दक्षिण ध्रुवावर स्कायकिंग करणारी सर्वात तरुण भारतीय कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 काम्या कार्तिकरन हे ठरलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. कमी वयात विश्वक्रम. काम्या कार्तिकेयन हे एक भारतीय ग्रहारोहक असून 2024 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी जागतिक 7ही खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारी ती जगातली सर्वात तरुण मुलगी ठरलेली आहे. माउंट एव्हरेस्ट सर 2024 मे मध्ये तिने जगातला सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वी रीतीने सर केले. नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणारी ती सर्वात तरुण भारतीय ठरलेली आहे. दक्षिण ध्रुव मोहीम 2025-26 डिसेंबर 2025 मध्ये काम्यानं अटलांटिक येथे दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर यशस्वी चढाई केली. हा पराक्रम करणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे. एक्सप्लोर ग्रँड स्लॅम. काम्या आता एक्सप्लोर ग्रँड स्लॅम पूर्ण करणाऱ्याच्या जवळ आहे, ज्यामध्ये 7ही खंडाच्या सर्वोच्च शिखर सर करणे आणि उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये पोहोचणं समाविष्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार. तिच्या या अतुलनीय साहसासाठी तिला 2021 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. ती भारतीय नौदलाचे कमांडर एस कार्तिकन यांची कन्या आहे. तरी खूप महत्त्वाची माहिती काम्या कार्तिकनबद्दल आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. अलीकडे NIA राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख पदाच्या अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 राकेश अग्रवाल. आता आपण पाहू पुढला प्रश्न. केंद्र सरकारनं नाशिक ते सोलापूर दरम्यान ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी किती कोटीची निधीला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 19,142 कोटीची मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. ग्रीनफील्ड कॉरिडॉर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील कोणते 4 प्रमुख जिल्हे जोडले जाणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर हे 4 जिल्हे जोडले जाणार आहेत. आता आपण तर केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला 9 वर्षाची भेट म्हणून नाशिक ते सोलापूर दरम्यान 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण खर्च 19,142 करोड. जोडले जाणारे जिल्हे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर हे 4 प्रमुख जिल्हे जोडले जाईल. अंतरात कपात. या प्रकल्पामुळे नाशिक ते सोलापूर दरम्यान 432 किलोमीटरचा अंतर कमी होऊन 374 किलोमीटर होणार आहे. पायाभूत सुविधा. या 6 पदरी मार्गावर 27 मोठे पूल, 164 लहान पूल, 5.6 किलोमीटरच्या वायर्ड हेक्टर, 5 उड्डाण पूल आणि 10 इंटरचेंज असणार आहेत. ही खूप महत्त्वाची माहिती आहे या नवीन ग्रीनफील्ड कॉरिडॉरबद्दल. परप्रांतीय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या मार्गामुळे तेलंगणाचे कुर्नूल, आंध्र प्रदेशचे कळप्पा आणि चेन्नई हे जोडले जाईल. बंदराशी जोडणं. ह्या महामार्गामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थेट वाळवंट बंदरशी होणार आहे. भूसंपादनाचे कार्य 80% झालेले आहे आणि उर्वरित प्रक्रियासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. बांधकामची पद्धत. या महामार्गामुळे उभारणीच्या बांधा वापर हस्तांतरण BOT या तत्वावर केली जाणार आहे. उद्देश व फायदा. या प्रकल्पामुळे PM गतिशीलशी सुसंगत असून यामुळे उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडलं जाईल. लॉजिस्टिकला चालना मिळेल आणि रोजगारची नवी संधी उपलब्ध होईल. आता आपण पाहू पुढला प्रश्न. सरकारी आकडेवारी अनुसार भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 जपान. त्यानंतर पुढला प्रश्न. प्रलय हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ते जमीनवर मारा करण्याला क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. प्रलयबद्दलचा हा प्रश्न. प्रलय क्षेपणास्त्र पल्ला रेंज किती किलोमीटरचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 150 ते 500 किलोमीटर. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. तारीख 31 डिसेंबर 2025. ठिकाण ओडिशाच्या किनारपट्टी चांदीपूर. एकाच लॉन्चमधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र सोडले गेले. प्रलय क्षेपणास्त्र का आहे? स्वदेशी कांसी बॅलिस्टिक मिसाईल आहे. रेंज 150 ते 500 किलोमीटर. इंधन सॉलिड प्रोपेलंट धन इंधन. वजन 500 ते 1000 किलो. वॉरहेड अचूक लक्ष्यभेद शत्रूच्या संरक्षण प्रणालीला
चुकू शकते. कोणी बनवलं आहे? DRDO, भारतीय डायनामिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड यांनी बनवलेलं आहे. तर ही प्रलयबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, खालिदा जिया ज्यांचे अलीकडे निधन झाले त्या कोणत्या देशाचे पहिले महिला पंतप्रधान होत्या? तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. आता आपण पाहू पुढला प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय वुमेन्स T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 दीप्ती शर्मा. नुकतीच देशातली पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलाचे IFFचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 नागेश कपूर. आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हे भारताचे सध्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे. ते तीनही दलाला समन्वय राखण्यासाठी काम करतात. लष्करी प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र त्रिवेदी 2024मध्ये त्यांनी पदभार सांभाळला होता. नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, त्यांनी मे 2024मध्ये पदभार स्वीकारला होता. वायुसेनाचे प्रमुख कोण आहेत? ते एअर चीफ मार्शल अमरप्रीत ही भारताच्या नौदलाचे प्रमुख आहेत. त्यांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी पदभार सांभाळला होता. आता पुढला प्रश्न, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये पहिल्यांदा सहभागी होणारे भारतीय लष्कराच्या विशेष प्राणी दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन हर्षिता. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारने एक्सपोर्ट प्रमोशन EPM अंतर्गत कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मार्केट एक्सेस सपोर्ट ही नवीन योजना सुरू केलेली आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय निर्यातने जगातल्या स्तरावर नेण्यासाठी ही मिशन मोडवर योजना सुरू केलेली आहे, ज्याचा मुख्य उद्देश MSMEला मदत करणे आहे. आर्थिक तरतूद 2025 आणि 2026 ते 2030-31 पर्यंत कालावधीसाठी 25,060 कोटी रुपयाची मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. 2 मुख्य विभाग आहेत. कोणकोणते? या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि निर्यात दिशा आणि लॉजिस्टिक मदतीसाठी असे 2 महत्त्वाचे उपघटक समाविष्ट आहे. कमी व्याजदरात कर या योजनेअंतर्गत निर्यातदारांना स्वतः दरात कर सवलती, व्याज सवलत आणि विमा संरक्षण दिले जाईल, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठावर स्पर्धा करू शकतात. डिजिटल सुविधा ही योजना पूर्णपणे डिजिटल असून DGFTद्वारा राबवली जाते. त्यामुळे नवीन निर्यातदारांना परवाना आणि इतर प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येईल. आता आपण पाहू पुढला प्रश्न, महिला आशिया चषक 2025ची स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे जपान नाही, चीन राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर भारतीय संघाने रौप्य पदक जिंकलेलं आहे. आता आपण महत्त्वाची माहिती घेऊया. स्थळ चीन 5 ते 14 सप्टेंबर 2025. निकाल रौप्य पदक भारताला चीनने 1-4 हरवले. विजेता चीन, रौप्य पदक भारत, ब्रॉन्झ जपान. चीनने 3ऱ्या वेळेस एशिया कप जिंकलेला आहे. आता आजचा प्रश्न आपण पाहूया. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राने जैविक विविधतेसाठी 17वी परिषद COP17 चे आयोजन ऑक्टोबर 2024मध्ये कुठे करण्यात आले? हे तुमचे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या वीकली चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलला व्हिजिट करत राहा. धन्यवाद.